आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या असंख्य लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, अशातला एक माणूस, एक व्यक्ती, एक हुतात्मा, त्याची बातमी ज्या वेळेला वर्तमानपत्रात झाली त्यावेळी या गावातला किंवा आसपासचा कोणतरी एक माणूस होता. कोण गेला तर त्यांनी सांगितलं हा बाबू गेनो. मग या गावामध्ये आपल्या गावातला कोणतरी एक माणूस स्वातंत्र्याच्या प्रयत्नामध्ये बलिदान झालं, हुतात्मा झाला. म्हणून तर गाव पण गरीब, असं काही मोठं स्मारक झालं नव्हतं. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी इथे त्यांचं जे घर आहे ते घर पडायला आलं होतं. ते त्या सईद कुटुंबानी सरकारला देऊन टाकलं आणि सरकारी खर्चातून ते परत जसं होतं तसं घर बांधलं गेलं. ते बघायचं असलं तर जाता येईल आपल्याला. पण ती जागा छोटी आहे, एक तर गावठाण आहे, त्यातली छोटी जागा आहे. मग तर तिथे एक मोठा फलक लावलेला आहे जिथे त्यांचा प्राण गेला. ऍक्च्युअली त्यांना नंतर हॉस्पिटलपर्यंत पण नेलं होतं. आणि या इथल्या म्हाळुंगे पडवळ जे काय ग्रामपंचायत किंवा नगर परिषद जे काय आहे त्यांनी इथे एक स्मारक उभारायचं ठरवलं. ते म्युरल्स आहेत बघा. आणि बाहेरचा माणूस माहिती घेऊन येईल असं नाही, म्हणून प्रत्येक ती जी घटना आहे त्या घटना काय आहे याची माहिती सांगणारी तिथे फलक लिहिलेले आहेत. त्यामुळे ते भित्तिचित्र किंवा भित्तिशिल्प आणि ती माहिती असं दोन्ही मिळून आपल्याला वाचता येतं. ज्या वेळेला अंतुले आपले मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी जी अशी क्रांतिकारकांची गावं आहेत तिथे एक हुतात्मा स्मारक तयार करायचं असं ठरवलं होतं. तर हे ते हुतात्मा स्मारक आहे. याचा म्हणजे गावातल्या लोकांनी फायदा घ्यावा. काही मीटिंग घ्यायच्या असतील, बैठका घ्यायच्या असतील, चर्चा करायची असतील तर इथे यावं म्हणून त्याचा वापर करायला सुरुवात झाली. काही ठिकाणी अंगणवाडी आहे, काही ठिकाणी दूध केंद्र आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. तर इथे आज तरी तसं काही दिसत नाही, पण हे हुतात्मा स्मारक आणि हा समोर जो आहे हा हुतात्मा स्तंभ.